Okay, guys, in last lecture we have seen inductive effect, the polarization of non-polar sigma bond due to polarization of adjacent sigma bond is called as inductive effect. When the polar bond is present in a organic molecule, when polar bond is present in organic molecule, the polarity gets induced in adjacent carbon-carbon single bond. This phenomenon is called as inductive effect. त्याला आपण म्हटलं inductive effect. आणि inductive effect चे काही पॅरामीटर्स आपण स्टडी केले, like this effect is due to electronegativity difference between two bonded atoms. की दोन बॉन्डेड ॲटम मध्ये जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स असेल तर मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम अट्रॅक्ट्स इलेक्ट्रॉन डेन्सिटी टुवर्ड्स इटसेल्फ acquires partial negative charge and the another atom from which electron density is shifted away will acquire partial positive charge. आणि ज्याने अट्रॅक्ट केली त्याच्यावरती काय येणार आहे? पार्शियल निगेटिव्ह चार्ज. काय म्हणलं चुकून माझ्या लक्षातच आलं नाही मग असू देत. मग आपण काय की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ज्याची जास्त त्याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी त्याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. नाव दिस पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज कार्बन अट्रॅक्ट्स इलेक्ट्रॉन डेन्सिटी फ्रॉम adjacent carbon atom towards itself and the adjacent carbon atom now becomes partially positive charge. That means this polar covalent bond induces polarity into adjacent CC bond. आणि कशामुळे झालं? ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. ह्याला आपण म्हणतो इंडक्टिव्ह इफेक्ट. अजून आम्ही बघितलं की दिस इंडक्टिव्ह इफेक्ट ऑपरेट्स ओनली थ्रू सिग्मा बॉन्ड. क्या इफेक्ट आहे हा फक्त सिग्मा बॉन्ड मधून ऑपरेट होतो. त्याच्यानंतर आम्ही काय म्हणलं? द मॅग्निट्यूड ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट डिक्रीजेस ॲज वी गो अवे फ्रॉम द ग्रुप दॅट इज कॉझिंग द इंडक्टिव्ह इफेक्ट. की इंडक्टिव्ह इफेक्ट कॉज करणाऱ्या ग्रुपपासून आम्ही लांब गेलो तर इंडक्टिव्ह इफेक्टची मॅग्निट्यूड काय होत जाते? कमी कमी होत जाते. इंडक्टिव्ह इफेक्टची मॅग्निट्यूड काय होत जाते? कमी कमी होत जाते. बिकॉज दिस इंडक्टिव्ह इफेक्ट डिपेंड्स ऑन डिस्टन्स फ्रॉम द ग्रुप विच कॉजेस द इंडक्टिव्ह इफेक्ट. अँड दिस वन इज अ परमनंट इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट हा कसला इफेक्ट होता? परमनंट इफेक्ट होता. बस ते सगळं आपण बघितलं. ओके, चलो आता आपण म्हणलं की जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे इट इज ऑफ टू टाइप्स. की सपोज आपल्याकडे कार्बन कार्बन ची चेन आहे, ही कार्बन कार्बन चेन आहे आणि ह्याला आपण म्हणूयात की एखादा एक्स ॲटम अटॅच केला. ह्याला आपण काय केला? एखादा एक्स ॲटम अटॅच केला. किंवा मी एक अशा टाईपमध्ये घेतो बघ, मुद्दा म्हणून मी काय करतो, तुला अशा टाईपमध्ये दाखवतो बघ की कन्सिडर कर आपल्याकडे ही कार्बनची चेन आहे. कार्बन 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 आणि ह्याला अटॅच आहे कोणतरी एक एक्स आणि इकडे कार्बन कार्बनची चेन आहे. कार्बन 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 सेम चेन आणि ह्याला अटॅच आहे वाय. आता सध्या आपण काय कन्सिडर करूयात? सध्या आपण अशा टाईपमध्ये कन्सिडर करूयात बघ. ह्या केसमध्ये आपण म्हणूयात की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एक्स इज मोर दॅन कार्बन. इफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एक्स इज मोर दॅन कार्बन, दिस बॉन्ड CX बॉन्ड इज अ पोलर बॉन्ड. आणि तो कसा पोलर आहे? आता की ह्या बॉन्ड मधली इलेक्ट्रॉन डेन्सिटी एक्स स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. एक्सने इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे अट्रॅक्ट केली, इट अक्वायर्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज. दिस कार्बन विल अक्वायर partial positive charge. Now this partially positively charged carbon will withdraw electron density from adjacent carbon and this adjacent carbon will acquire partial positive charge. Then again this carbon will withdraw electron density from another carbon atom. मग आता झालं काय बघ की हा जो ग्रुप आहे त्यांनी कार्बनच्या चेन पासून इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे खेचली. हा जो एक्स आहे त्यांनी काय केलं? ही जी कार्बनची चेन आहे त्याच्यापासून इलेक्ट्रॉन डेन्सिटी अवे शिफ्ट केली, स्वतःकडे खेचली. दिस इज नोन ॲज इलेक्ट्रॉन विड्रॉविंग इंडक्टिव्ह इफेक्ट. ह्याला आपण काय म्हणतो? इट इज इलेक्ट्रॉन विड्रॉविंग इंडक्टिव्ह इफेक्ट. इलेक्ट्रॉन विड्रॉविंग इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि जो इलेक्ट्रॉन विड्रॉविंग इंडक्टिव्ह इफेक्ट आहे इट इज डिनोटेड बाय -I. -I म्हणजे काय बाळा? इलेक्ट्रॉन विड्रॉविंग इंडक्टिव्ह इफेक्ट. इलेक्ट्रॉन विड्रॉविंग इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि मग इलेक्ट्रॉन विड्रॉविंग इंडक्टिव्ह इफेक्टमुळे जी कार्बन कार्बन चेन आहे ती इलेक्ट्रॉन डिफिशियंट बनते बघ. इंडक्टिव्ह इफेक्ट खेचाखेची झाल्यामुळे काय झालं की जो कार्बन आहे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट बनला का? तर कार्बनवरती कुठले चार्ज आलेत?
पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. इथे दिसतंच की आता शेजारच्या कार्बनकडून इलेक्ट्रॉन डेन्सिटी खेचली की शेजारच्या कार्बनवरती काय येणार, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. मग तो परत शेजारच्या कार्बनकडून खेचणार, त्याच्यावरती काय येणार, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. तर बाळा हा जो खेचणारा ग्रुप आहे की ज्यांनी ह्या कार्बनच्या चेनपासून इलेक्ट्रॉन डेन्सिटी लांब खेचली, त्याच्यामुळे काय झालं, ही कार्बनची जी चेन आहे इट बिकम्स इलेक्ट्रॉन डिफिशियंट. दिस इफेक्ट इज नोन ॲज इलेक्ट्रॉन विड्रॉविंग इंडक्टिव्ह इफेक्ट. ह्याला आपण म्हणतो निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि इथे अपोजिट सिनॅरिओ कन्सिडर करूयात. राईट साईडला जो आपल्याकडे कार्बनची चेन आहे त्याला वाय अटॅच आहे आणि तिथे आपण काय अज्युम करूयात, इथे आपण अशा टाईपमध्ये अज्युम करूयात की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ वाय इज लेस दॅन कार्बन. म्हणजे कार्बन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन, याच्यामध्ये काय, कार्बन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन वाय. मग आता कार्बन इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. कार्बननी जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे अट्रॅक्ट केली, इकडे कार्बननी काय केली, इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे अट्रॅक्ट केली. तर कार्बनने इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे अट्रॅक्ट केली की त्याच्यावरती चार्ज काय येणार, पार्शियल निगेटिव्ह. आणि याच्यावरती चार्ज काय येणार, पार्शियल पॉझिटिव्ह. आता पार्शियल निगेटिव्हली चार्ज जो कार्बन आहे आणि आता हा कार्बन मध्ये शेअर झालेली पेअर, तर याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आला की हा पार्शियल निगेटिव्ह चार्ज हा इलेक्ट्रॉन्सला पण काय करणार की ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे रिपेल करणार, म्हणजे इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होणार. हा जो पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे तो या शेड पेअरला म्हणजे इलेक्ट्रॉनच्या पेअरला, इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे निगेटिव्ह चार्जवाली, ह्या दोघांमध्ये रिपल्शन होणार. मग या कार्बन पासून ही जी पेअर आहे ती पलीकडच्या कार्बनकडे जास्त शिफ्ट होणार. इकडे जास्त शिफ्ट झाली की याच्यावरती काय डेव्हलप होणार, पार्शियल निगेटिव्ह. मग इथली पेअर ती परत याच्याकडे शिफ्ट होणार, याच्यावरती पण काय डेव्हलप होणार, पार्शियल निगेटिव्ह. मग आता इथे झालंय ते आपण अशा टाईपमध्ये रिप्रेझेंट करूया, पार्शियल निगेटिव्ह चार्ज. मग ह्याने इकडे शिफ्ट केली, पार्शियल निगेटिव्ह चार्ज. मग आता काय झालं बघ, हा जो ग्रुप आहे त्याने इलेक्ट्रॉन डेन्सिटी कार्बनच्या चेनमध्ये दिल्यासारखं वाटतंय. हा जो ग्रुप अटॅच आहे वाय, तो काय करतोय, ह्या कार्बनच्या चेनमध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी आतमध्ये प्रोव्हाइड करतोय. आणि कार्बनच्या चेनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी दिली हे कोण सांगतं, हे पार्शियल निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन एक्स्ट्राचे मिळाले की निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होणार आहे, इलेक्ट्रॉन लांब गेले की पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होणार आहे. मग आता या कार्बनच्या चेनमध्ये जर निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय तर आम्हाला कळतंय की हा जो ग्रुप आहे हा इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप आहे आतमध्ये. मग असा इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप जर कार्बनच्या चेनला अटॅच असेल, इट इज नोन ॲज पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ह्याला काय म्हणतो आपण, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. इथे अपोजिट होतं इलेक्ट्रॉन विड्रॉविंग इंडक्टिव्ह इफेक्ट. आता आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. त्याला आपण काय म्हणणार आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. इथे केस कुणाची, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट, इट इज पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट प्लस आय. तर बस इंडक्टिव्ह इफेक्ट आहे आपण ह्या दोन टाईपमध्ये क्लासिफाय करतो, इलेक्ट्रॉन विड्रॉविंग इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. की हा जो ग्रुप अटॅच आहे कार्बनच्या चेनला, ही कार्बनची चेन आणि ही कार्बनची चेन सेमच आहे, फक्त काय की ह्या चेनमध्ये जो ग्रुप अटॅच आहे तो चेन पासून इलेक्ट्रॉन डेन्सिटी अवे खेचतो. मग ह्याला मी म्हणतो इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग, ह्याला मी म्हणतो इलेक्ट्रॉन डोनेटिंग, इलेक्ट्रॉन विड्रॉविंग, इलेक्ट्रॉन डोनेटिंग. त्याच्यावरती डिपेंडेंट असतं की चेन इलेक्ट्रॉन डिफिशियंट बनणार का चेन इलेक्ट्रॉन रिच बनणार. आणि मग त्या टाईपनुसार की ग्रुप काय करतोय, इफ ग्रुप इज डोनेटिंग इलेक्ट्रॉन डेन्सिटी, इफ ग्रुप इज डोनेटिंग इलेक्ट्रॉन डेन्सिटी टू द कार्बन चेन, इट इज नोन ॲज, म्हणजे इथली केस आहे, if group is donating electron density to the carbon chain, it is known as electron donating inductive effect. It is called as positive inductive effect, positive inductive effect. And if the group attached to carbon chain is attracting electron density towards itself, if the group attached to carbon chain is attracting electron density towards itself, then such a inductive effect is known as electron withdrawing inductive effect.
मायनस आय दॅट मीन्स निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ह्याला काय म्हणायचं? निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. बस मी इथं तेच लिहिलंय, मी दुसरं काही नाही. टाइप्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. फर्स्ट इज negative inductive effect. When electronegative atom or group is directly attached to carbon chain. कार्बन चेनला असा ॲटम अटॅच आहे की जो कार्बनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ऑब्विसली कार्बनला एक असा ॲटम अटॅच आहे की ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनपेक्षा जास्त आहे. इट विल अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन डेन्सिटी टुवर्ड्स इट सेल्फ. दिस इज अ मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. प्रचंड महत्वाचं आहे. त्याला काय म्हणायचं बाळा? निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. मग आता कोण किती खेचणार? सगळे सेम नाही खेचू शकत ना, सगळेच सेम नाही खेचू शकत. हे बघ, आता कन्सिडर कर की आपल्याकडे एक अशा टाईपची चेन आहे. ही कार्बन 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 आणि ह्याला कोण अटॅच? फ्लोरीन. इकडे काय म्हणत? कार्बन. सेम तीच कार्बनची चेन, सेम चेन. आणि इकडे कोण अटॅच? क्लोरीन. आता बाळा आम्हाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ट्रेंड माहिती आहे ना की फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन क्लोरीन विच इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. तर आता इथे जी खेचायची स्ट्रेंथ आहे, हा फ्लोरीन आहे, याची जी खेचायची स्ट्रेंथ आहे ती जास्त आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे? हा बॉन्ड फ्लोरीन जास्त खेचणार स्वतःकडे. पार्शल निगेटिव्ह चार्ज, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. मग कार्बन शेजारच्या कार्बनकडून खेचणार पार्शल पॉझिटिव्ह चार्ज, मग शेजारकडून खेचणार पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. पण आता फ्लोरीन आणि क्लोरीन मध्ये क्लोरीन कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर इथे आता कमीच खेचले जाणार कार्बनकडून. कमी खेचले तर याच्यावरती काय डेव्हलप होणार? कमी पार्शल निगेटिव्ह, याच्यावरती कमी पार्शल पॉझिटिव्ह. मग हा अजून कमी खेचणार शेजारच्याकडून. मग याच्यावरती कमी पार्शल पॉझिटिव्ह. मग अजून हा कमी खेचणार याच्याकडून, कमी पार्शल पॉझिटिव्ह. मग इथे कंपॅरिझन बघ, इथे आणि इथे, की पार्शल चार्ज इथे जास्त आहे, इथे पार्शल चार्ज कमी आहे. का? तर खेचायची पॉवर, इथली खेचायची पॉवर आणि इथली खेचायची पॉवर डिफरंट आहे. तर आता हे दोघंही मायनस आय इफेक्ट शो करतात. आता आमच्याकडे काय झालं? फ्लोरीननी इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे खेचली, इलेक्ट्रॉन विड्रॉविंग. इलेक्ट्रॉन विड्रॉविंग आहे म्हणून हा जो फ्लोरीन आहे, फ्लोरीन काय शो करतोय? मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि हा क्लोरीन आहे, क्लोरीन पण शो काय करतोय? मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट. पण फ्लोरीनची जी खेचायची पॉवर आहे मायनस आय, म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉ करायची, ती क्लोरीनपेक्षा जास्त आहे. क्लोरीन कमी खेचतो, फ्लोरीन काय करतोय? जास्त खेचतोय. मग आता कुठला ग्रुप किती शो करतो इंडक्टिव्ह इफेक्ट? तर त्याचा हा स्ट्रेंथचा चार्ट आहे बाळा, आणि हे लक्षात ठेवायचं. सीईटी साठी नाही एवढं गरजेचं, पण तुला जर नीटची एक्झाम देतोय, तू जेईची एक्झाम देतोय, तर तुला बाळा हा स्ट्रेंथ लक्षात असणं फार गरजेचं आहे की कुणाची खेचायची पॉवर किती. म्हणजे काय की सपोज माझ्याकडे CnO2 आहे कार्बनच्या चेनला, इकडे कार्बन कार्बनच्या चेनला फ्लोरीन आहे, कार्बन कार्बनच्या चेनला इकडे आपण म्हणत अजून एक OH आहे. तर आता इंडक्टिव्ह इफेक्ट हे बघ, कार्बन आणि नायट्रोजन मध्ये नायट्रोजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह इकडे खेचणार, कार्बन आणि फ्लोरीन मध्ये फ्लोरीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह इकडे खेचणार, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह इकडे खेचणार. खेचाखेची तर चालू आहे, पण आम्हाला हे सांगतं की सगळ्यात जास्त खेचायची पॉवर कुणाची? NO2 ची. मग त्यापेक्षा कमी कुणाची? फ्लोरीन. आणि फ्लोरीन पेक्षा कमी कुणाची? पुढे गेला OH आमचा. तर बाळा सगळ्यात जास्त कोण खेचतोय? NO2. त्यापेक्षा कमी कोण खेचतंय? फ्लोरीन. आणि फ्लोरीन पेक्षा कमी कोण खेचतंय? OH. का? तर बाळा हा जो नायट्रोजन आहे NO2 मधला, तो 2 ऑक्सिजनला अटॅच आहे. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये काय असतं? फ्लोरीन, मग ऑक्सिजन, मग नायट्रोजन. मग बाळा हा ऑक्सिजन हा नायट्रोजनचे खेचतो, हा नायट्रोजनचे हा ऑक्सिजन खेचतो. मग नायट्रोजन शेजारचे फुल खेचतो रे. खेचाखेची नुसती पाय ओढाओढी. नायट्रोजनचा एक पाय ऑक्सिजननी ओढला, दुसरा पाय हा ऑक्सिजननी ओढला, नायट्रोजन मोकळाच की. मग नायट्रोजन शेजारचे फुल खेचतो. तर काय की हा जो स्ट्रेंथ आहे की खेचाखेची सगळ्यात जास्त कुणाची, तर हे जस्ट ऑब्झर्व करायचं आणि
लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा की खेचाखेचीमध्ये काय स्ट्रेंथ आहे. हे हळूहळू लक्षात राहतं बाळा, जास्त टेन्शन घ्यायचं नाही, हे हळूहळू लक्षात राहतं. आणि आता बघ, हे ट्रिपली बॉन्डेड कार्बन, हा डबली बॉन्डेड कार्बन, म्हणजे काय की कार्बन कार्बन आणि एक ट्रिपली बॉन्डेड कार्बन आहे, कार्बन कार्बन आणि एक डबली बॉन्डेड कार्बन आहे. तर डबली बॉन्डेड कार्बनचं हायब्रिडायझेशन आम्हाला माहित असतं sp2, ट्रिपली बॉन्डेड कार्बनचं आम्हाला हायब्रिडायझेशन माहित असतं sp. आणि आपल्याकडे काय फंड आहे, कार्बन sp हायब्रिडाइज इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन sp2 हायब्रिडाइज विच इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन विच इज sp3 हायब्रिडाइज. मग हा जो sp हायब्रिडाइज कार्बन आहे जास्त खेचणार आहे शेजारच्या कार्बनचे, हा sp2 वाला कमी खेचणार आहे. sp वाला जास्त खेचतो, sp2 वाला कमी खेचतो. तर हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करायचा बाळा की अशा प्रकारे आहे. आणि इथे तर नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्जेस डेव्हलप झालाय बघ. नायट्रोजन आपल्याला माहित आहे 4 बॉन्ड जर बनवले नायट्रोजनने, हे अल्किल ग्रुप्स, नायट्रोजननी जर 4 बॉन्ड बनवले तर नायट्रोजनवरती चार्ज काय येतो, पॉझिटिव्ह. आता एक तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन. नायट्रोजन इज द थर्ड मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, थर्ड क्लास नाही, थर्ड मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट नायट्रोजन. म्हणजे ह्याची खेचायची पॉवर तर आहेच, वरून त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झालाय, मग तर हा कार्बन कडून फुल खेचणार, मग तर तो चिडलाच आहे, म्हणून त्याची खेचायची पॉवर काय एकदम जास्त. तर बाळा हे काय निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, की कार्बनच्या चेन पासून इलेक्ट्रॉन काय करायचे, विड्रॉ करायचे. कार्बनची चेन बनणार इलेक्ट्रॉन डिफिशियंट, खेचाखेची. त्याला काय म्हणायचं आपण, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि हा त्याचा स्ट्रेनचा ऑर्डर की कोण किती खेचतो. आता याच्या अपोजिट आपल्याकडे काय, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. इट रेफर्स टू द इलेक्ट्रॉन रिलीजिंग नेचर ऑफ द ग्रुप ऑर ॲटम. इलेक्ट्रॉन रिलीजिंग म्हणजे इलेक्ट्रॉन द्यायची. हे काय बाळा, इलेक्ट्रॉन द्यायची टेंडन्सी. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट्स इज ड्यू टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग टेंडन्सी, इलेक्ट्रॉन डोनेटिंग टेंडन्सी. आणि मग आता बघ, आता जरा लक्ष दे इकडे, आता जरा इकडे लक्ष दे, जरा लक्ष दे. कार्बन कार्बन कार्बनची चेन आहे आणि ह्याला कोण अटॅच आहे, एक आपण म्हणत OH ग्रुप अटॅच. पुढे इकडे कार्बनची चेन आणि ऑक्सिजन वरती हा निगेटिव्ह चार्ज आहे, कन्सिडर करूयात आपण निगेटिव्ह चार्ज. इथे काही चार्ज नाही ऑक्सिजन वरती. आता बघा का तर जनरली कन्फ्युजन होतं, जनरली कन्फ्युजन होतं तुमचं का, सांगतो तुला. आता बघ, आता कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये कोण इलेक्ट्रोनिगेटिव्ह, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये आम्हाला माहिती आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये काय ट्रेंड आहे, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. मग आता काय होणार आहे की हा जो CO बॉन्ड आहे याच्यामधली इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑक्सिजन स्वतःकडे खेचणार, पार्शियल निगेटिव्ह चार्ज, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. मग शेजारच्याकडून खेचणार, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, मग शेजारच्याकडून खेचणार, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. चाललंच, इंडक्टिव्ह इफेक्ट प्रोपोगेट व्हायलाच लागला पुढे. तर आता हा जो इफेक्ट आहे OHचा, हा एक कसला इफेक्ट होता बाळा, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. इलेक्ट्रॉन विड्रॉविंग, इलेक्ट्रॉन विड्रॉ केले कार्बनच्या चेनमध्ये. आता काय झालं बघ, इथे कार्बनच्या चेनला ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज आलाय. आता इथे पण आपण म्हणलं ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन, ऑक्सिजनने खेचले, कशाला खेचले रे बाळा, त्याच्यावरती चार्ज काय आलाय, निगेटिव्ह. आता ह्या कार्बन कार्बन बॉन्ड बनलाय, बॉन्ड बनलाय म्हणजे इथे या दोघांमध्ये काय, कार्बन कार्बन, इथे एक इलेक्ट्रॉन पेअर आहे, इथे एक इलेक्ट्रॉन पेअर आहे, आणि कार्बन ऑक्सिजन मध्ये इथे एक इलेक्ट्रॉन पेअर आहे, आणि या ऑक्सिजनकडे ह्या पेअर्स मायनस चार्ज. तर त्या ऑक्सिजनवरती मायनस चार्ज आल्यामुळे हा ऑक्सिजन आहे त्याचा मायनस चार्ज ह्या शेजारच्या पेअरला काय करतो, बॉन्ड पेअरला रिपेल करतो टुवर्ड्स कार्बन. ही पेअर जर टुवर्ड्स कार्बन शिफ्ट झाली तर कार्बनवरती चार्ज काय येणार, पार्शियल निगेटिव्ह. मग पार्शियल निगेटिव्ह चार्ज ह्या पेअरला परत काय करणार, इकडे शिफ्ट करणार, मग पार्शियल निगेटिव्ह. मग पार्शियल निगेटिव्ह ह्या पेअरला काय करणार, इकडे शिफ्ट करणार, पार्शियल निगेटिव्ह. ते असं होतं. आता काय होतं की हा जो शेजारचा ऑक्सिजन आहे तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी आतमध्ये पुश करतो कार्बनच्या चेनमध्ये, त्यामुळे याच्यावरती काय डेव्हलप होतो, पार्शियल निगेटिव्ह चार्ज.
मग इकडे देणार पार्शल निगेटिव्ह चार्ज, मग इकडे देणार पार्शल निगेटिव्ह चार्ज. तर म्हणून बाळा हा जो O मायनस आहे ह्यानी काय शो केला आता पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रॉन रिलीजिंग. त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज होता त्यामुळे त्यांनी इलेक्ट्रॉन आतमध्ये रिलीज केले कार्बनच्या चेनमध्ये. तर आता हा जो इफेक्ट शो होतोय हा एक कसला इफेक्ट आहे, प्लस आय इलेक्ट्रॉन रिलीजिंग, प्लस आय इलेक्ट्रॉन रिलीजिंग. तर इथे मुद्दा म्हणून हे एक्झाम्पल आहे रे. तुला वाटेल अरे ऑक्सिजन तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह होता हे, मग हे काय गडबड आहे. तर तू हे लक्षात ठेव की ऑक्सिजन COO मायनस म्हणजे असं आहे, तुला कळायचंच नाही काय आहे हे. असं आहे हे ओहो, हे म्हणजे कोण आहे बाळा, हे असं आहे C आणि त्याला कोण अटॅच आहे CH3. म्हणून नॉमेनक्लेचर नीट करायचं म्हणजे असलं काही फसत नाही. CH3 हा कोण आहे बाळा C, ज्याला कोण अटॅच आहे H आणि अजून दोन कोण CH3. अल्किल ग्रुप्स, अल्किल ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग. ते अल्किल ग्रुप्स आणि हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट शो करतात. आणि मग हा कोण आहे ड्युटेरियम, हा कोण आहे हायड्रोजन आणि त्याच्या आधी कोण असेल ट्रिटियम. हेवियर आयसोटोप आहे तो जास्त रिलीजिंग आहे लाइटर आयसोटोप पेक्षा. हे नीट लक्षात ठेव, हे फार महत्वाचं आहे. तर हा काय इलेक्ट्रॉन रिलीजिंग आहे की इलेक्ट्रॉन देतात. आता अल्किल ग्रुप का इलेक्ट्रॉन रिलीजिंग आहे म्हणजे हे बघ अशा टाईपमध्ये जर असेल CH3 कार्बनच्या चेनला अटॅच आहे, तर जो CH3 ग्रुप आहे त्याला आम्ही म्हणतो प्लस आय ग्रुप. प्लस आय कशामुळे ते इकडे आपण शो करतोय बघ की कार्बनला कोण अटॅच आहे हायड्रोजन आणि हा कार्बन शेजारच्या कार्बनला अटॅच आहे. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये काय आहे बघ, हायड्रोजन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. मग हायड्रोजन आणि कार्बन मधला जो बॉन्ड आहे त्याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे शिफ्ट होणार आहे टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. तर H चे कार्बनकडे, H चे कार्बनकडे, H चे कार्बनकडे. मग या सगळ्या H वाल्यांनी जर कार्बनला इलेक्ट्रॉन दिले तर कार्बन शेजारच्याला इलेक्ट्रॉन देऊ शकतो. म्हणून अल्किल ग्रुप आहे, अल्किल ग्रुप इज कन्सिडर्ड ॲज प्लस आय ग्रुप. तर इथं लिहिलंय बघ दो द CH बॉन्ड इज प्रॅक्टिकली कन्सिडर्ड ॲज नॉन पोलर. का तर कार्बन आणि हायड्रोजन मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स एकदम कमी आहे आणि म्हणून CH बॉन्ड आहे त्याला मी वीकली पोलर म्हणतो. CH बॉन्ड जो आहे CH बॉन्ड जो आहे तो वीकली पोलर आहे की कार्बन एकदम कमी खेचत, वीकली पोलर. मग त्याला आपण काय कन्सिडर केलाय ऑलमोस्ट नॉन पोलरच. Though the CH bond is practically considered as non-polar, there is partial positive charge on hydrogen atom and partial negative charge on the carbon atom. Therefore, each hydrogen atom acts as electron donating group. Each hydrogen acts as electron donating group. This cumulative donation turns the alkyl molecule, म्हणजे moiety, म्हणजे हा जो ग्रुप आहे तो into an electron donating group. म्हणून अल्किल ग्रुप कसला ग्रुप आहे, एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे CH3. अल्किल ग्रुप इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. अल्किल ग्रुप म्हणजे कसला R इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग. ह्यालाच आपण अशा टाइप मध्ये शो करतो. और अल्किल ग्रुप म्हणजे R, तर R ला आपण काय शो करतोय प्लस आय इलेक्ट्रॉन डोनेटिंग. ते आम्ही काय म्हणतोय अल्किल ग्रुप इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग. मग आता हे बघ इथे क्या स्मॉलर अल्किल ग्रुप आहे त्यापेक्षा बिगर अल्किल ग्रुप आहे. हा CH3 आणि हा कोण आहे CH2 CH3. त्याच्यामधला डिफरन्स दाखवतो. आणि काय म्हणलंय बघ इथिल ग्रुपचा प्लस आय इफेक्ट आहे तो CH3 च्या प्लस आय इफेक्ट पेक्षा काय आहे जास्त. इथिलचा प्लस आय इफेक्ट CH3 च्या प्लस आय इफेक्ट पेक्षा काय जास्त. तर हे काय झालंय बघ हे अशा टाइप मध्ये आपण सांगतोय इकडे इथेच सांगतो. आता हे बघ इथिल मध्ये काय म्हणलं आपण क्या C त्याला एक H अटॅच, याला एक H अटॅच, परत C इकडे एक H अटॅच, इकडे एक H अटॅच, इकडे एक H अटॅच. आणि CH3 मध्ये काय बाबा CH. तर हा जो कार्बन आहे माझ्याकडे
ह्याला हा एच देणार, हा एच देणार, हा एच देणार. इथे बघ, हा एच कार्बनला देणार, हा एच कार्बनला देणार, हा एच कार्बनला देणार, मग हा कार्बन शेजारच्या कार्बनला देणार, हा एच त्याला देणार, हा एच ह्याला देणार, मग हा शेजारच्या कार्बनला देणार. तर इकडे हे जे इलेक्ट्रॉन डोनेशन आहे, ह्या कार्बनला, हा कार्बनला, हा कार्बनला, परत मग हा कार्बन ह्या कार्बनला, मग हा एच ह्याला देतोय, ह्याला देतोय, मग हा कार्बन त्याला हेनी पण दिला आणि आता हा पुढे देतोय. तर काय की ह्याच्यामध्ये डोनेशन जास्त आहे, म्हणून ह्याचा जो प्लस आय इफेक्ट आहे याच्या प्लस आय इफेक्ट पेक्षा काय जास्त. तर याचं जे प्लस आय डोनेशन, प्लस आय स्ट्रेंथ, ती याच्या प्लस आय स्ट्रेंथ पेक्षा काय जास्त आहे. म्हणून इकडे अशा टाईपमध्ये दाखवलंय बघ, इकडे अशा टाईपमध्ये दाखवलंय. याच्यामध्ये काय, हा जो कार्बन आहे हा प्रायमरी कार्बन आहे. कार्बन विच इज अटॅच टू ओनली अदर कार्बन ॲटम इज अ प्रायमरी कार्बन. इथला जो कार्बन आहे इट इज अ सेकंडरी कार्बन, कार्बन विच इज अटॅच टू टू अदर कार्बन ॲटम्स. आणि इथला जो कार्बन आहे तो कसला कार्बन आहे बाळा, टर्शरी कार्बन आहे. तर म्हणून प्लस आय इफेक्टमध्ये काय सांगितलंय तुला, प्लस आय इफेक्टमध्ये टर्शरी इज मोर डोनेटिंग दॅन सेकंडरी विच इज मोर डोनेटिंग दॅन प्रायमरी. अल्किल ग्रुपमध्ये, अल्किल ग्रुपमध्ये काय अशा टाईपचा ट्रेंड आहे की तुझ्याकडे एक कार्बन आहे की ज्याला काय अटॅच आहे, 3 अदर कार्बन ॲटम्स. तर हा कार्बन कसला आहे, टर्शरी. तुझ्याकडे एक कार्बन आहे ज्याला कोण अटॅच आहे, अल्किल ग्रुप, अल्किल ग्रुप आणि एक एचच, म्हणजे याला 2च अटॅच आहेत, अल्किल ग्रुप 2च कार्बन अटॅच आहेत. हा कसला कार्बन आहे, सेकंडरी. आर सी एच एच, ह्याला एकच कार्बन अटॅच आहे, अल्किल ग्रुप म्हणजे कार्बन अटॅच आहे एकच. हा कसला कार्बन आहे, प्रायमरी. तर बाळा प्लस आय स्ट्रेंथ मध्ये काय असतं, टर्शरी इज मोर डोनेटिंग दॅन सेकंडरी विच इज मोर डोनेटिंग दॅन प्रायमरी. लिहून ठेव, हे अशा टाईपमध्ये असतं अल्किल ग्रुपमध्ये. आणि मग हे जे अल्किल ग्रुप्स आहेत त्याच्यापेक्षा यांचा प्लस आय इफेक्ट जास्त आहे. अजून प्लस आय इफेक्ट कोण शो करतं, मेटल ॲटम्स. म्हणजे सपोज आपल्याकडे एखादा अशा टाईपमध्ये आपण म्हणत की आपल्याकडे अशा टाईपचं एक मॉलिक्यूल, इथिल लिथियम, इथिल ग्रुप आणि लिथियम आहे, अशा टाईपचा आपल्याकडे एखादा मॉलिक्यूल आहे. तर आपल्याला काय माहिती आहे, मेटल हॅज टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन, मेटल हॅज टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन. मग मेटल जो आहे हा मेटल ॲटम, ह्या मेटल ॲटमची टेंडन्सी आहे की इलेक्ट्रॉन काय करायचे, डोनेट करायचे. तर हा एक कसला ग्रुप आहे, प्लस आय ग्रुप आहे. की मेटल्स आहेत, मेटल directly attached to, metal directly attached to, metal directly attached to carbon chain shows इलेक्ट्रॉन डोनेटिंग, म्हणजे कार्बनच्या चेनला इलेक्ट्रॉन द्यायचे, शोज प्लस आय इफेक्ट, शोज प्लस आय इफेक्ट. एकदम महत्वाचं, शोज प्लस आय इफेक्ट. तर आपल्याला कळलं बाळा तुला, कार्बनच्या चेन पासून इलेक्ट्रॉन खेचले, कार्बनच्या चेन पासून इलेक्ट्रॉन खेचले की काय म्हणायचं, मायनस आय, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. कार्बनच्या चेन मध्ये इलेक्ट्रॉन दिले की काय म्हणायचं, प्लस आय इफेक्ट. मग आता तू लक्षात ठेवायचं की कोण शो करतं, मायनस आय, कोण शो करतं, प्लस आय. मायनस आय कोण शो करतं, when the atom directly attached to carbon is more electronegative than carbon, when the atom directly attached to carbon is more electronegative than carbon itself. कार्बनला जो अटॅच आहे ॲटम तो कार्बन पेक्षा जर जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल, ऑब्विसली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट खेचणार स्वतःकडे, पार्शियल निगेटिव्ह चार्ज, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, मायनस आय इफेक्ट. आणि हे जर असतील तर काय शो करतात, प्लस आय इफेक्ट. अल्किल ग्रुप्स, अल्किल ग्रुप्स आर पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट शो करणारे ग्रुप्स. मग आता बाळा हे दोन जर तुला कळलं असेल तर सगळ्यात महत्वाचं, प्रचंड महत्वाचं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय सगळ्यात महत्वाचा पॉइंट बाळा, ऍप्लिकेशन्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे त्याचे आपल्याला बघायचे ऍप्लिकेशन्स, त्याचे आपल्याला काय बघायचे, ऍप्लिकेशन्स. त्याचे आपल्याला बघायचे ऍप्लिकेशन्स. तर त्या सगळ्यात पहिलं ऍप्लिकेशन काय आहे बघ, सगळ्यात पहिलं ऍप्लिकेशन्स ऑफ
इंडक्टिव्ह इफेक्ट. सगळ्यात पहिलं ऍप्लिकेशन काय बघ, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटायन और कार्बोनियम आयन्स. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटायन्स. आता कार्बोकेटायन्स आहेत म्हणजे कोण आहेत रे बाबा, पार्शली पॉझिटिव्हली चार्ज. कार्बोकेटायन बघितले ना आपण इकडे, कार्बोकेटायन आम्ही म्हणलं कार्बोकेटायन मध्ये काय असतात, कार्बोकेटायन मध्ये असतात 3 बॉन्ड्स 1 2 3. कार्बोकेटायन्स मध्ये काय असतात 3 बॉन्ड 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन्स इन आउटर मोस्ट शेल ऑफ कार्बन. आणि त्याच्याकडे काय असतं वॅकंट पी ऑर्बिटल. हायब्रिडायझेशन कुठलं sp2. मग ह्याच्या आउटर मोस्ट मध्ये जर 6च इलेक्ट्रॉन आहे तर हा कोण आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. मग इलेक्ट्रॉन डिफिशियंटला जर तुम्हाला स्टेबल करायचं आहे, हा कार्बोकेटायन आहे बाळा. कार्बोकेटायन कोण आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. म्हणजे याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, ह्याचा ऑक्टेटच कंप्लीट नाही. तर जो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट, त्याला जर तुला स्टेबल बनवायचा असेल तर याच्याकडून इलेक्ट्रॉन खेचायचे का ह्याला इलेक्ट्रॉन द्यायचे, काय करायचं, ह्याच्याकडून इलेक्ट्रॉन खेचायचे का. इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत म्हणजे आपण म्हणूयात की इलेक्ट्रॉन म्हणजे आपण म्हणूयात की पैसे आहेत कन्सिडर कर. एखाद्याकडे पैसे कमी आहेत तर त्याला पैसे दिले तर तो स्टेबल बनेल का, त्याचेच राहिलेले पैसे काढून घेतले तर स्टेबल बनेल. तर बाळा आपल्याकडे जर एखाद्याकडे पैसे कमी आहेत तर त्याला जर आम्ही ते पैसे दिले एक्स्ट्राचे तर तो काय बनेल, फायनान्शियली स्टेबल बनेल. तेच जर आम्ही त्याच्याकडूनच मनी विड्रॉज केले, ज्याच्याकडे मनी आता कमी आहे त्याच्याकडूनच मनी आम्ही काय केले विड्रॉ केले, तर तो काय बनेल, अजून फायनान्शियली तो काय बनेल, खचून जाईल, अनस्टेबल बनेल फायनान्शियली. तर बाळा जो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे त्याला जर इलेक्ट्रॉन दिले तर तो काय बनतो, स्टेबल. जो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे त्याकडून तुम्ही इलेक्ट्रॉन काढून घेतले तर तो काय बनतो, अनस्टेबल. तर तो काय बनतो, अनस्टेबल. एकदम सिंपल फंडा आहे की कुठला इंडक्टिव्ह इफेक्ट कुणाला स्टेबल करणार, एकदम सिंपल फंडा आहे बाळा. ऍप्लिकेशन्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट कुठे गेले आमचे, हा ऍप्लिकेशन्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये काय, सिंपल फंडा आहे बघ. एनी फॅक्टर दॅट इन्क्रीजेस द चार्ज आयदर निगेटिव्ह और पॉझिटिव्ह रिझल्ट्स इन डिस्टॅबिलायझेशन, while any factor that reduces the charge results in stabilization. कळलं त्याचं मिनिंग, कळतंय तुला काय, मी सांगतो तुला मिनिंग काय, मी सांगतो तुला मिनिंग काय. आपण म्हणूयात की आपल्याकडे काय एक ॲटम आहे, कार्बोकेटायनच नाही, आमच्याकडे एक जेनरिक ॲटम आहे ए, आणि याच्यावरती चार्ज काय पॉझिटिव्ह, याच्यावरती चार्ज काय पॉझिटिव्ह. म्हणजे हा कोण आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. हा कोण आहे बाबा, दिस वन इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट. हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. ओके. मग आता ह्या इलेक्ट्रॉन डिफिशियंटला जर कुणीतरी इलेक्ट्रॉन दिले, आपण म्हणूयात की याला काय कुणीतरी इलेक्ट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन डोनेशन, आपण काय म्हणूयात प्लस इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेशन. आता इलेक्ट्रॉन डिफिशियंट वाल्याला जर इलेक्ट्रॉन मिळाले तर हा काय बनेल, इलेक्ट्रॉन डोनेशन झालं तर चार्ज काय होणार आहे, कमी होणार आहे. इलेक्ट्रॉन डोनेशन डिक्रीजेस, इलेक्ट्रॉन डोनेशन डिक्रीजेस, positive charge or decreases electron deficiency. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनच कमी आहेत, जो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत, त्याला जर तुम्ही इलेक्ट्रॉन दिले, आता पॉझिटिव्ह चार्ज आहे, ह्याच्या जवळ जर इलेक्ट्रॉन आला, दिलाच नाही पण त्याच्या जवळ जरी आला पॉझिटिव्ह चार्जच्या इलेक्ट्रॉन, तर या पॉझिटिव्ह चार्जला निगेटिव्ह चार्ज काय करायला बघणार आहे, कमी करायला बघणार आहे. पॉझिटिव्ह चार्जची मॅग्निट्यूड काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि या पॉझिटिव्ह चार्जची मॅग्निट्यूड जर कमी केली, एनी फॅक्टर दॅट रिड्युसेस द चार्ज स्टॅबिलायझेस इट. चार्ज कमी झाला की स्पीशीज काय होतात, स्टेबल.
रिमूव्हिंग द चार्ज, रिमूव्हिंग द डिफिशियन्सी स्टॅबिलायझेस द स्पीशीज. सगळ्यात महत्वाचं आम्हाला काय कळलं याच्यावरून आम्हाला काय कळलं? देअरफॉर इलेक्ट्रॉन डोनेशन stabilizes, electron donation stabilizes electron deficient species. इलेक्ट्रॉन डोनेशन स्टॅबिलायझेस इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज. एकदम महत्वाचं कन्क्लुजन मिळालं तुला की इलेक्ट्रॉन डोनेशन, इलेक्ट्रॉन द्यायचे म्हणजे कसला इफेक्ट? पॉझिटिव्ह इफेक्ट. इलेक्ट्रॉन डोनेट करायचे म्हणजे पॉझिटिव्ह इफेक्ट. तर पॉझिटिव्ह इफेक्ट जो आहे पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन डोनेशन, तो काय करतो? इलेक्ट्रॉन डिफिशियंट वाल्यांना स्टेबल करतो. आणि आता जर आपण म्हणूयात की अपोजिट घडलं असतं, आपण कन्सिडर करूयात की अपोजिट घडलं असतं की हा जो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे त्यापासूनच इलेक्ट्रॉन काय करायचे? खेचायचे. याच्यापासून काय करायचं? इलेक्ट्रॉन खेचायचे. मायनस ई म्हणजे इलेक्ट्रॉन खेचायचे. आता इकडे आम्ही काय शो करतोय? इलेक्ट्रॉन विड्रॉवल. इलेक्ट्रॉन विड्रॉविंग, इलेक्ट्रॉन विड्रॉविंग. आता याच्याकडून जर इलेक्ट्रॉन काढले, जो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे त्याच्यापासूनच इलेक्ट्रॉन लांब पळवले, तर त्याचा पॉझिटिव्ह चार्ज काय होईल? इन्क्रीज. इलेक्ट्रॉन विड्रॉविंग किंवा विड्रॉवल म्हणूयात. विड्रॉविंग म्हणण्यापेक्षा काय म्हणावं? इलेक्ट्रॉन विड्रॉवल. इलेक्ट्रॉन विड्रॉवल increases. Electron withdrawal increases. Positive charge or increases. आता हा बघ, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे आणि त्यापासूनच काय काढून घेतले आपण? इलेक्ट्रॉन काढून घेतले, तर हा काय बनला? अजून इलेक्ट्रॉन डिफिशियंट बनला, तर अजून अनस्टेबल बनला. इलेक्ट्रॉन withdrawal increases positive charge or increases electron deficiency. Electron deficiency. मग इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, ह्याला स्टेबल करायचं आहे. त्याची इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी वाढवायची नाही रे बाळा, ह्याला काय करायचं आहे? स्टेबल करायचं आहे. मग ह्याला जर स्टेबल करायचं आहे तर बाळा ह्याला इलेक्ट्रॉन डोनेट करावे लागतील. याच्यापासून इलेक्ट्रॉन विड्रॉ जर केले तर अनस्टेबल बनेल. मग याच्यावरून आम्हाला काय कळलं? देअरफॉर इलेक्ट्रॉन विड्रॉविंग, इलेक्ट्रॉन विड्रॉवल destabilizes electron deficient species. Electron withdrawal destabilizes electron species. म्हणजे हे बघ, जो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे त्याला इलेक्ट्रॉन दिले की तो स्टेबल बनतो. जो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे त्यापासूनच इलेक्ट्रॉन काढून घेतले, विड्रॉ केले, तर तो अजून इलेक्ट्रॉन डिफिशियंट होतो, तो अनस्टेबल बनतो. तर इकडे काय चालू आहे? इकडे चालू आहे स्टॅबिलायझेशन. इथे काय चालू आहे? स्टॅबिलायझेशन. इकडे काय चालू आहे? इकडे काय बनणार आहे? हा इफेक्ट आहे इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी वाल्याला स्टेबल करणार आहे. आणि हा जो इफेक्ट आहे हा इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी वाल्याला काय करणार आहे? अनस्टेबल. इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे त्याला काय करणार आहे? अनस्टेबल. हे महत्वाचं लक्षात ठेव. हे मला एकदम इम्पॉर्टंट आहे की जो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे त्याला इलेक्ट्रॉन दिले, इलेक्ट्रॉन डिफिशियंट वाल्यालाच इलेक्ट्रॉन मिळाले की तो स्टेबल. इलेक्ट्रॉन डिफिशियंट वाल्यापासूनच इलेक्ट्रॉन खेचले की अनस्टेबल. पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, इलेक्ट्रॉन मिळाले, पॉझिटिव्ह चार्ज कमी होणार आहे.
तुम्ही इलेक्ट्रॉन काढले पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होणार आहे. आणि इकडे मी म्हणलंय बघ, पुढे गेलं, इथे मी म्हणलंय तुला, एनी फॅक्टर दॅट इन्क्रीजेस द चार्ज रिझल्ट्स इन डिस्टॅबिलायझेशन. एनी फॅक्टर दॅट रिड्युसेस द चार्ज स्टॅबिलायझेस इट. आणि याच्या एक्झॅक्टली अपोजिट कशाचं असतं? ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट असतं इलेक्ट्रॉन रिचचं. ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट कुणाचं असणार आता? इलेक्ट्रॉन रिच. की सपोज आपल्याकडे एखादा इलेक्ट्रॉन रिच आणि ह्यालाच इलेक्ट्रॉन मिळाले, इलेक्ट्रॉन रिचलाच इलेक्ट्रॉन मिळाले, निगेटिव्हलाच निगेटिव्ह मिळालं, तर निगेटिव्ह चार्ज काय होणार? इन्क्रीज. निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला म्हणजे काय झालं? डिस्टॅबिलायझेशन. इलेक्ट्रॉन मिळाले तर डिस्टॅबिलायझेशन. पण तेच जर याच्याकडून इलेक्ट्रॉन काढून घेतले, इलेक्ट्रॉन जर काढून घेतले तर इलेक्ट्रॉन रिच कडून इलेक्ट्रॉन काढले म्हणजे त्याचा निगेटिव्ह चार्ज काय होणार? कमी. मग हा इफेक्ट त्याला काय करणार आहे? स्टेबल. हा इफेक्ट त्याला काय करणार आहे? स्टेबल करणार आहे. तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेव. जसं हे बनवलंय, सॉरी, जसं आपण हे बनवलंय तसं तू कुणासाठी बनव? इलेक्ट्रॉन रिचसाठी. एक डायग्रॅम इलेक्ट्रॉन रिचसाठी बनव की ह्याला जर इलेक्ट्रॉन दिले प्लस आय तर काय होणार आहे? अनस्टेबल. आणि ह्याच्यामधून जर इलेक्ट्रॉन काढले तर हा काय बनणार आहे? स्टेबल. इलेक्ट्रॉन काढले की चार्ज कमी होणार, इलेक्ट्रॉन दिले की निगेटिव्ह चार्ज काय होणार? इन्क्रीज. तर हा इफेक्ट निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज करतो, हा इफेक्ट निगेटिव्ह चार्ज डिक्रीज करतो. तर हा चार्ट तू बनवून घे. जसं आपण हे बनवलंय तसं तू बनव. मग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात ऍप्लिकेशन्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. जर हे कळलं असेल तर ऍप्लिकेशन्स तुला कळले.